सो मच बोलते नवीन सबस्क्रायबर व्ह्यूवर्स, धन्यवाद. आणि ब्लॉगला सुरुवात करते. हाय फ्रेंड्स, तर ते नेहमीचंच ठिकाण होतं. गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आम्ही थांबलेलो आणि पुन्हा CNG वगैरे भरली. दुपारचे 2 वाजलेले आहेत. एकदम बाहेर कडक ऊन आहे ना, भरपूर असं ऊन आहे. आम्ही गॉगल घातलेत कारण डोळे एकदम हे होतात त्याच्यामुळं दुपारचे. एकदम भारी. चला आता आपण कुठलं चाललोय, प्रवास कसा असणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, स्किप न करता. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. किती आहे? 55. जेव्हा ते ग्रीन असतं ना तोपर्यंत आपण जाऊ शकतो. रेड यायला लागले की म्हणायचं आपलं गॅरंटी लागणार. ग्रीन सेफ आहे ना, ग्रीन सेफ. म्हणजे आपल्या गाडीचा स्पीड किती ठेवला पाहिजे. 80चं स्पीड हायवेला काही ठिकाणी 100चं स्पीड असा नियम आहे. साताऱ्याचा हा प्रवास आहे मुंबईवरून, पनवेलवरून आपल्या गावाकडे, सांगली मिरजकडे आहे. तो व्हिडिओ कंटिन्यू वॉच करत राहा. ऊन बघा आणि ट्रॅव्हल पण तेवढेच करतात. ब्रिजला टाइम आहे. 2 लाख वगैरे येऊन गेला ना. क्रॉस झाला ना ते नवीन येणार. आपल्याला नवीन ब्रिजचं शूटिंग घ्यायचं आहे. हे सुरुवातीचे आहेत, एकदम छोटे छोटे. आपल्याला अंतर पण कमी किती होतंय बघायचं आहे. मुंबई ते पुण्यामध्ये आपण किती वेळात पोहोचतो. 30 किलोमीटर कमी होतो. म्हणजे घाट पूर्ण जातो ना, घाटातच वाचतो. नवीन ब्रिज यायला अजून वेळ आहे. आपण पोहोचल्यावर तुम्हाला शॉर्टमध्ये तुम्ही पहा. काय नाव आहे? मिसिंग लिंक. मिसिंग लिंक ब्रिजचं नाव आहे. आपण बघूया. तर आम्ही आता ड्रायव्हिंग करता करता गप्पा मारतो. म्हणजे आपले जे नवरे बायकांना म्हणजे दुय्यम स्थान देतात. लग्न केलं म्हणजे आता तिचंच जिम्मेदारी आहे सगळं सांभाळणं. आणि तिला पण वाटतं मी करते म्हणून सगळं आहे. तर हे दोघांनी करून मग संसार होत असतो ना चांगला, सुखाचा. दोघांनी करावं लागतं. एकाच्याने काय होत नसतं. आणि जरी तसं काय करायचं म्हणलं की बाबा मीच करतो सगळं, तर ते शक्य नाही. माझंच खरं. ते कुठलीही गोष्ट तशी नसते. दोघांचा पण त्यात तेवढाच सहभाग असतो. म्हणून कुणी कुणाला कमी लेखण्याचं काहीच करत नाही. प्रत्येकजण आपल्या ठिकाणी योग्य असतं. तुला काय वाटतं? मला वाटतं माझंच बरोबर आहे, पण दोन्ही जेव्हा समान आहे ना. आता तुम्ही इलेक्ट्रिशियन आहात आहे ना, त्याच्यानुसार तुम्ही बोलताय आहे ना. मला ह्याच्यातलं नॉलेज कमी असू शकतं तुमच्या ह्याच्यामधलं, पण माझ्या ह्याच्यातलं तुला कमी असू शकतं. असं दोन्ही बाजू असतात ना. नाही, तुम्ही कसं डाएटचं काम करताना मायनस प्लस दोन्ही असतात आहे ना. ते लागतंच. नुसतं मायनस पण चालत नाही, नुसतं प्लस पण नाही चालत. लाईट उजेडच येणार नाही. हां, दोन्ही पण पाहिजे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही त्याच्यात लागतातच. दोन्ही नसेल तर ते लाईट भेटत नाही. तसंच जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात, काही निगेटिव्ह असतात. त्या दोन्ही आपण
मिसिंग लिंक येणार आहे. तर ते शूटिंग घ्यायचं आहे मला. तर आपल्या चर्चेनंतर परत मी थोडंसं हे करेल, एक्सप्लेन करेल. हे कसं वाटलं सांगा. त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे, मी माझं मत मांडते. मी तर स्त्रियांच्याच बाबतीत आहे, म्हणजे पुरुषांच्या पण आहे, असं काही नाही त्यांच्यावर अन्याय नको आहे. आपल्याला दोन्ही बाजू पकडायचे आहे ना, आणि दोघांमधले पण प्लस मायनस दोन्ही बघूनच संसार हा करायचा असतो. चला, आता आपण टोळ आलेला आहे, दाखवते तुम्हाला. हा कुठला टोळ हो? खेड शिवापूर म्हणतात ते. आता आपलं अंतर आज आपण बघणार आहोत ना, किती वेळात आपलं अंतर म्हणजे बनवेल ते. 30 किलोमीटर कमी होणार. पुण्याला जायला आपल्याला 30 किलोमीटर लागायचे ना. आता ते 30 किलोमीटर आपण घाटाच्या ऐवजी मिसिंग लिंकवरून जाणार. त्यामुळे मिसिंग लिंक पूर्ण केल्यामुळं तेवढं अंतर आपलं कमी होईल आणि अर्धा तास पण वाचेल आणि 30 किलोमीटर पण वाचेल. असं आहे ते. म्हणजे आता घाट तो नाही याचा जवळजवळ. तर आपण मिसिंग लिंक वरच सरळ जाणार. पोहोचतो. आता आपण असं जाऊन असं गेलं की मिसिंग लिंक कनेक्ट होईल. येताचं चालू आहे का नाही. हे कोणाकोणाला माहिती आहे ठिकाण. एक फूड प्लाझा इकडे, आणि येताना आपल्याला त्या रोडवर लागतो. घाट स्टार्ट. महाबळेश्वरची पिकनिक केल्यानंतर आम्ही आज गाडी काढली, म्हणजे चालू पण केली आणि लॉंग ड्रायव्हिंगला निघालोय. ते मिसिंग लिंक आहे. आता इथून चालू होईल. मला आता शॉर्टमध्ये घ्यायचं आहे शूटिंग. सध्याला की तुला पहिला बोगदा चालू होईल, नंतर मिसिंग लिंक चालू होईल. मध्ये आहे ना तो. आपलं AC ऑन आहे ना हो, म्हणजे बाहेरचा असा आवाज ते तेवढा येतोच की. इथून साठी इकडून जा, मिसिंग लिंकसाठी इकडे जा. इकडे. कोण सांगू शकेल या रोडला मिसिंग लिंक हे नाव का देण्यात आले? खंडाळा पुणे. तेव्हा आपल्याला दिसायचं नाही इथून काम चालू आहे. बोगदा येणार, बोगद्यानंतर मग तो मिसिंग लिंक. इथून आपला पहिला रस्ता होता ना. जातायत
पण या. आम्ही पण आज 7 तारखेला आम्ही आलो आहे ना. 1 तारखेला त्याचं ओपनिंग झालं. 1 मेला ओपन झालं 2026. अजून बाईक नाही अलाउड आहे ना, फक्त कारच आहे. नाही आला पण. फक्त कार आहेत, ओनली कार. हे पण नाही, ट्रक्स वगैरे पण नाही. तुमचा पण एक्सपिरियन्स सांगा, कसं वाटलं. म्हणजे हे किती किलोमीटर आपण पास केलं? 30 किलोमीटर टोटल, म्हणजे हा 13 किलोमीटरचा बोगदा आहे. सर्वात मोठा बोगदा आहे आपल्या भारतातला. अजून 7 किलोमीटर लांब आहे लिहिलं. आपण 6 किलोमीटर आलो आहे. मध्ये इंटरपास केलेत त्याला, त्या रोडला जॉईन केलेले. कधी काही एमर्जन्सी आली की त्या रोडवर जाता यावं म्हणून तेव्हा आहे त्याला इंटरपास. त्या रोडवर जातं पलीकडच्या बोगद्यात. आता इथं काय ट्रॅफिक जॅम वगैरे होणार नाही. एवढ्या लाईन आहेत. एवढे 3 लेन आहेत एवढे. 1, 2, 3, 4 लेन आणि 5वी अशी. त्या कधी एमर्जन्सी खूप आम्ही तर किती काही केले ना. आम्ही खूप ट्रॅफिकमध्ये किती वेळा अर्धा 1 तास ट्रॅफिकमध्ये बसलो. सगळा लोड कमी झालाय. स्पीड लिमिट आहेत, पण तरी या गाड्या पळत आहेत पुढं. कॅमेरा नसेल, पण असे कॅमेरा लावले असतील. लावलेत 80चा दिलाय स्पीड तेव्हा. सुंदर असं बनवलेलं आहे. तर 30 मिनिटाचं म्हणजे अर्ध्या तासाचं हे रनिंग आहे. तरी पण मी फास्टमध्ये दाखवलं, संपूर्ण दाखवलेलं आहे. शॉर्टला पण तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. थँक्यू सो मच. संपलं. मोठा आहे म्हणून मी फास्ट थोडा अर्ध्यातून केला. आणि आता आपलं मुंबई पुणे अंतर संपलेलं आहे ना. 1 तासाचंच झालेलं आहे. 2.5 तासाचं होतं. पण लोणावळ्यावाल्यांची अपघात झाली का ना? बसला नाही अलाउड ना. बसला आहे ना. फक्त लॉरी कुठल्या गॅसवाले टँकर असे जवळ आहेत ना, त्यांना पण लावणार. फक्त ओनली कार. कार बस घेऊ शकते. गॅस भरलेल्या गाड्या आहेत ना मोठ्या, त्यांना अलाउड नाही. टँकरला नाही. त्यांनी जुन्या रोडनेच संपलं. बस आणि कारलाच अलाउड आहे. चालू आहे बघ. चालू आहे. जाऊया जाताना. तर रिटर्न आम्ही मुंबईकडे निघणार तेव्हा पण तुम्हाला दाखवणार. असा हा होता सी लिंक ना, मिसिंग लिंक रोड. बसला आहे अलाउड. लालपरी बघा आली आहे बाहेर. असं आपल्या प्रगतीकडं चाललेलं आहे भारत. आणि लोकांचं अंतर, जाणं येणं. तर माझे पुण्याला माझ्या जाऊबाईचे माहेर आहे, तर ती तिकडं येते, मग आमच्याकडं पण येते. नाही ना. पाऊस यायचं चिन्ह आहे. कमाल झाली. पाऊस यायला लागला लगेच बोगद्यातून आपण बाहेर आलो तर आहे ना. म्हणजे घाटात वर पाऊस होता वाटतं लोणावळ्याला बाहेर साईड. टिपके पडले गाडीवर. ते सगळं आपल्याला भेटणार आता. असा होता मिसिंग लिंक रोड. जाताना पण शूटिंग घेईल. आता पाऊस यायला लागलाय. व्हिडिओ थोडे शूट करते मी. थोड्याशा गप्पा मारल्या. खरंच पाऊस एक थेंब पडत होता. मी गेले शॉर्ट बनवायच्या नादात. खरंच खूप पाऊस आहे. पाऊस बघा भरपूर आहे प्रचंड. छान छान छान.
ड्रायव्हिंग करायला पण मजा येते. एक तासभर तर पडायला पाहिजे म्हणजे कसं आम्ही भरपूर पावसात पण गेलो ते आपण गावाला. कसं थंड राहतं ना वातावरण. पाऊस बघा, सगळी गाडी आपली धुवून निघाली आहे ना. नाही हो नाही. धुळीचं कण असतात ना सगळे खाली असतात ना हवेतले. मला वाटतं हे लोणावळाच आहे. गेला माझं हे का? घाट लागलं का आपल्याला तो वळणावर हा ना. आणून घालतो ना चांगला मोठाच पाऊस आहे. हा. नारळाचा पाऊस पडला नाही मी कमावतो. तो पुरे थेंब आहे. चालत आहे बघा गाडी. आपण परत बघण्यामध्ये पाऊस आहे. आम्हाला बघा पाऊस लागलाय. लोणावळा क्रॉस झालाय. मिसिंग याच्यामुळं लिंक याच्यामुळं लागतच नाही आहे ना लोणावळा. लोणावळा बायपास पाऊस बघू शकताय, भरपूर पाऊस पडतो. खूप छान वाटत होतं. पावसाचा आवाज तुम्ही ऐका. पावसाला पण आवाज असतो. पण अंतर झालंय हो कमी. आता वाजले 2:29 झाले. म्हणजे 2:30 ऑलमोस्ट होऊन गेले. तर आम्ही कशासाठी चाललोय, कुठे चाललोय बघत राहा व्हिडिओ. सरप्राईज आहे तुम्हाला. ते आम्ही आता वॉशरूमला आणि CNG ला. CNG कशी आहे पण तरी पण थोडीशी बसली तर बसू. आता एवढ्या वेळात किती खाली झाले असतात. थोडीशी झाली. ब्रेक घेतलाय 10 मिनिटाचा. चहा वगैरे पिऊया. आता पाणी पिलेत. चला आता आपण इकडे चहा घेऊया. एवढंच पाणी संपलंय दोघांमध्ये. आकाश बघा कसं झालंय सगळं. एवढ्यात लय कमी CNG थोडीच भरली एकदम. जाऊ द्या. कॉफी घेतली 2. चांगलं आहे इकडे. कोल्ड विचारत होते. हॉटच घेतली. नाही मी आता ऑर्डर. इथं 35. कॉफी एवढी म्हणजे गरमच नव्हती आहे ना. नुसतं आता काय बोलणार. तर बाहेर गरम पण होतंय. कोल्ड कॉफीपेक्षा हे म्हणजे मीडियम गरम होती. झाली पिऊन आमची. चला आता प्रवास. खूप हवा सुटली आहे. गाडी कोसायला लावायला पाहिजे होतं. महाबळेश्वरचं तसंच होतं गाणं. मग हे बघा हा काढायला लागलाय. काय CNG एकतर हे नाही, त्याला प्रेशर नाही. कोल्ड कॉफी विचारायला पाहिजे होती कितीला आहे. कोल्ड कॉफी 60 रुपयाला असेल.
ही एकदमच म्हणजे मीडियमच हो. थोडं मागं पुढं होऊन चाल ना की जेणेकरून दुसऱ्याला परेशान नाही. हे बघा आता हा परत तिथं जाऊन जाईल त्या बाजूला आणि जाम करेल. एक्सप्रेस वे आता स्टँड झालेला आहे. किती तिकडं पाऊस होता, इकडं सगळं सुकं ड्राय एकदम. तर आम्ही गेल्या महाबळेश्वरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की प्रणीतच्या गाडीचं नाव चेतक ठेवलेलं आहे. महाराणा प्रतापांचा घोडा होता चेतक. आणि मिस्टरांची पण बाईक आहे, तर त्या बाईकला पण काय नाव द्यायचं आम्ही असं विचार करत होतो. आणि तुम्हाला पण आम्ही विचारलेलं की तुम्ही पण सजेस्ट करा. हे आमचे जो बाईकचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो पण पहा चॅनलवरती. तर एका आपल्या सबस्क्रायबरांनी नाव सुचवलेलं आहे. तर मिस्टरांच्या बाईकचं नाव आहे तुफान, आहे नाव. त्यांना आवडलेलं आहे. तर ते तुफानला घेऊन जायचं इकडं तिकडं बोलत आहे. आता ते ॲक्च्युली एकटेच तुफानला घेऊन जाणार होते, पण आता आम्ही लाईफ विथ अश्विनी चॅनलच्या ह्याच्यातून चाललेलो आहे ना. तर ह्या गाडीला मी नाव दिलेलं आहे लाईफ विथ अश्विनी. लाईक शेअर करा जास्तीत गाडीचं जास्त. नाव चेंज करायचं तर सांगा. या गाडीचं बसले. आणि हा सगळा लाल उन्हाळ्यातच फुलतो हा गुलमोहर. पिंक कलर ना. अजून आपल्याला किती वेळ लागेल हो. सातारा बेळगाव आलंय. घाट पार गेल्यानंतर मग आपल्याला पण साताराच्या जवळ जाऊ. हा घाटाला काय माहिती एकदा चालू केला असेल तर तो पण इझी झाला असेल. चला आता आम्ही खूप वेळ झालं म्युझिक नाही लावलं. आता तुम्हाला इथून स्टॉप ठेवते आणि साताऱ्याच्या आपण घाटामध्ये भेटूया आहे ना. आता आम्ही म्युझिक ऑन करून खूप छान थेरपी आहे ही. म्हणजे प्रवास विथ सॉंग्स ऐकत छान वाटतं. काय लावलं रे गाणं? पैसेच मागते हे तो. साला ना हे हा टोल लय बेकार आहे. लवकर लवकर होत नाही यांचं. पैसे मागते. आता पुन्हा संपलेलं आहे. सातारा लागेल आपल्याला. तर सातारा घाट आपण न करता तो पण एक रोड असाच निघालेला आहे. अजून काम सध्या चालू आहे. तर आता हे पुन्हा संपल्यावरती मध्ये मध्ये बाईक रायडर्स दिसत होते. आणि मिस्टरांना खूप म्हणजे बाईक चालवत असं लॉंग रूटला जायचं आहे. आणि गाडीचं नाव त्यांनी तुफान ठेवलेलं आहे. हा मी सातारा घाट आता नाही. हा पण रोड नवीनच बनलेला आहे. डायरेक्ट निघतो बाहेर, म्हणजे घाट करायचा नाही. म्हणजे आम्ही पण त्या गाडीच्याच पाठी गेलो, म्हणजे विचारत की कोणता रोड आहे. अजून काम चालू आहे सध्या. तर जो घाट लागतो आपल्याला साताऱ्याचा वरती तो न लागता हा असा सप्पयच आम्हाला रोड आम्ही गेलो. हा यायचा रस्ता आहे बरोबर. यस 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 आलं लक्षात. संपलेला आपण येतो या रस्त्याने.
ज्यांना माहीत नसेल त्यांनी हा रोड पण नवीन बनलेला आहे आणि हा पण 10-15 मिनटाचा पास आउट आहे इथून बाहेर निघायला. अजून काम चालू आहे, लाइटिंग वगैरे, पण गाड्या चालू आहेत सध्या. बघा आता संध्याकाळचे वाजले 5. सातारा ऑलमोस्ट आपण पार केला आहे ना. आम्ही फक्त कॉफी घरून जेवून वगैरे निघालेलो, त्याच्यामुळं कुठेही ब्रेक नाही घेतला जेवणासाठी. मी या डब्यांमध्येच बांधून आणलेलं पराठा बनवलेले, लाईव्ह मध्ये बघा बनवलेले दाखवले. हे चणे खाल्ले थोडे थोडे. वातावरण बघा असं झालंय बाहेर, मध्ये पाऊस मध्ये सुक, आणि घरातून आपण निघताना ऊन आहे ना प्रचंड, मुंबईचं ऊन. आपल्या सर्वांचा प्रवास हा रोज असं चालू असतो. हा एक गाडीतून आणि आपला रिअल लाईफमधला. तर हा प्रवास करताना आपण सगळं म्हणजे आता अनुभवतो. आपलं चिंतन चालू असतं, आनंद अनुभवत असतो, निसर्ग अनुभवत असतो, आणि आपल्या डेस्टिनेशनला आपण पोचत असतो. तर आम्ही दोघं तर असे वेगवेगळे ठिकाण एक्सप्लोर करत राहणार आहोत. भूक लागलेली, ब्रेक घेतला आम्ही. संध्याकाळचे 6 वाजले. श्री शिवनेरी ढाबा आहे, अख्खा मसूर स्पेशल आहे इथं. तर चला आपण इथं जेवणार आहोत. भूक लागली आहे, जेवायला ब्रेक घेतला आम्ही. हॉटेल तर चांगलं दिसतंय. नॉन व्हेज आहे ना, प्युअर व्हेज. बाहेर असं मुलांना खेळायला हायवेला टच आहे. दमलेत, पाणी पिलेत. लाईटीचे झुंबरवर सुंदर आहे. मग असं पापड संपवलाय. खूप दिवसाने आम्ही मसाला पापड खाल्लाय, रोस्टेड. आता येईल बोलला जेवण, अख्खा मसूर आणि रोटी. हेच आम्ही खातोय. कांदा आणि शेव. भाजी घरच्यासारखीच होती. मी बहुतेक मसूर हा बनवतच नाही घरी, पहिल्यांदा इथे ट्राय केले अख्खा मसूर. आणि
तेच अवेलेबल, दुसऱ्या पण होत्या भाज्या, पण स्पेशल ते अख्खा मसूर होता म्हणून आम्ही अख्खा मसूर घेतले. तर आता भुकेला वेळेला ठीक आहे. आणि व्हेज पण बाहेर आपण आम्ही मुलं असली की खातात नॉनव्हेज. संपले असं चिकनच बिल कमी झालाय बघा आमचा. आता आम्ही दोघांसाठी 280 झालं. बाहेरून बिल पण खूप थोडा झालेला. पाणी बॉटल. मग आता याची सांगता मी आईस्क्रीमने करणार होतो. बाहेर असं म्हणजे स्नॅक्स खायचं पण होतं, पावभाजी, वडापाव, पण ते आम्ही टाळलं आणि जेवून घेतलं. कारण रात्रीचं पण म्हणजे झोप लवकर येईल. मॉर्निंगला आपल्याला पुढं अजून प्रवास आहे. आम्हाला वाटलं ते शाहू चांगलं केलं. इथं आलेत लोक, आता येतील आहे ना. चेअर किती मांडलेत आणि डायनिंग टेबल पण भरपूर मांडलेत आहे ना. हॉल पण आहे त्याला तर लागून. चांगलं आहे क्या. इकडं पण स्नॅक्स वगैरे खायला. हे बघा इकडं आहेत आईस्क्रीम. हा ते पण देऊ का? नाही, हा चांगला आहे ना. एवढं माहीत नाही. नवीन कंपनी किती देऊ? 2 द्या. हा मग त्याचं कसं हे घेतले मँगोचे. हे सगळे स्नॅक्स आहेत. भाकरी चटणी पण आहे, थालीपीठ, कांदा भजी, वडापाव पण मला खाऊ वाटलेला. पुरणपोळी. इथं बसा 2 ह्याच्या आहे ना. आता आम्ही आईस्क्रीम खाणार. गाडी तिथं पार्क केली आहे. जेवून घेतलं कारण वेळ पण झालेला. आता आईस्क्रीम खातो. चला आता खाऊया. संपेलाच आहे ना. आल्यासारखं जेवण आणि आपलं जेवणानंतर हे खातो त्याला काय म्हणतात तो, डिझर्ट ना. ते पण चांगलं घेतलं. इथं माझा फोटो काढा. झालं आमचं आईस्क्रीम खाऊन. चला आता हे कमळसाठी केलंय वाटतं. आता ते कमळ तर नाही दिसत, पानं दिसत आहे. ही बाटली हो, बारीक बारीक पाऊस आलेला. छान होतं म्हणजे बरं होतं असं. ओके ठीक आहे. जेवायला यायला लागलेत आता. भाकरी पण आहे. जस्ट कराडच्या हायवेला लागूनच आहे. कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबई. कराड पानवाला पण आहे. थँक्यू सो मच.